आपल्या आयुष्यामध्ये जसे साधू संतगण येत असतात तसेच आपल्या आयुष्यामध्ये भगवंत पण येतात, पण त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ओळखण्यासाठी आपल्याला नाम फार महत्वाचं आहे. संतांचं नाम, संतांची महिमा काय आहे ना, हे भगवंत आपल्याला शिकवत असतात. एकदा नारद देवांकडे, भगवान विष्णूंकडे गेलेत नारद महर्षी आणि देवांना विचारतात, भगवान श्री आणि विष्णूंना, देवा तुम्ही मला संतांची महिमा सांगा. तेव्हा भगवान श्रीहरी म्हणू लागलेत की तू खाली मृत्यू लोकात जा आणि त्या ठिकाणी एका कुंपणावरती एक सरडा बसलेला आहे. त्या सरड्याला, तो जो सरडा आहे की नाही, त्या सरड्याला विचार की संतांची महिमा काय आहे. मायबाप नारद महर्षी मृत्यू लोकातून त्या सरड्याजवळ आले. मृत्यू लोकामध्ये त्या सरड्याजवळ आले, वैकुंठामधून भगवान श्रीहरी विष्णूंच्या जवळून. आणि सरड्याला विचारलं की का रे बाबा, संतांची महिमा सांग बरं. सरडा बोलू शकतो का? बोलू शकतो का? नाही बोलू शकत. पण जर संत त्याच्याशी बोलताय, पण एक मुका जीव सुद्धा बोलू शकतो. पंगू चढे गिरीवर गहन, मूक होई वाचाल. आणि घडलं महाराज तसं. आणि संतांची महिमा विचारताच त्या वासरानं नारदांच्या पायाजवळ प्राण सोडले. या 3 घटनेनंतर नारद महर्षींना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे महाराज. पुन्हा तसेच एकदा देवाकडे रागारागात गेले. आता नेहमी देवाचं नाम जप करत चालतात. आता देवाला दोष देत चालतात की देवानी मला खाली पाठवलं, भगवान श्री हरी विष्णूंनी, आणि मग माझ्यामुळे 3 प्राण गेले, 3 जीव गेले. पुन्हा तसेच भूतलावरतून पुन्हा देवाकडे आले. भूतलावरती न जाता आता देवाला विचारतात, मी आता धरतीवरती जाणार नाही, मी भूतलावरती जाणार नाही, तुम्हीच मला संतांची महिमा सांगा. भगवान श्री हरी विष्णू म्हणतायत,
नारदा, आता ही शेवटची संधी, ऐक माझी. एका राजाला मुलगा झालेला आहे आणि त्याला तू विचार संतांची महिमा काय. नारद म्हणाला, वा रे छलिया, सगळ्या जगाला तू मोहून टाकलेलं आहे आणि आता मला मारायला निघालास का? त्या मुक्या प्राण्यांना कोणी मालक नव्हतं म्हणून कोणी मला मारलं नाही, पण तू राजाच्या मुलाजवळ जायला सांगतोस, ते मला फाशीला देतील ना? भगवंत म्हटले, अरे नाही, तो बिचारा सरडा मेला, ते वासरू मेलं, तो पोपट मेला. संतांची महिमा विचारल्यानंतर त्यांना प्राण सोडले, त्यांच्या मागे कोणी नव्हतं म्हणून ठीक झालं, पण राजाचा मुलगा आहे तो. नारद महर्षी संत असून सुद्धा, ब्रह्म ऋषी असून सुद्धा घाबरले आणि त्यांना विचारलं, असेच जर प्राण सोडले राजाच्या मुलानं तर माझं काय होईल? आणि माझे हाल होतील. तेव्हा देवा तू मला फसवायला पाहू नको, मी आता जाणार नाही, असं म्हणून नारदजी तिथेच रुसून बसले. तेव्हा देव म्हणाले, बघ, माझं नाम संकीर्तन करतोस ना, माझं नाम जप करतोस ना, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना, मग मी सांगतो ते ऐक आणि तू जा आणि राजाला विचार, निश्चिंत तुला संतांची महिमा सांगेल. बस एक प्रश्न विचारला आणि नारद महर्षी त्या राजाकडे आले. बेस द थोडं. नारद त्या राजाकडे आले आणि राजानं नारदांच्या मोठ्या आनंदानं पूजा केलेली आहे, स्वागत करून आपल्या आसन बसण्याकरता दिला आणि म्हणू लागले, आज आमचं भाग्य की आमच्या घरामध्ये संतांचे पाय लागलेले आहेत, आमच्या घराला संत आले आणि म्हणून आम्ही या संसार सागरामध्ये खूप सुखी झालो. राजांना मुलगा झाला ही बातमी नारदांना सांगितलेली आहे आणि लगेच महाराज राजांना आपला मुलगा दाखवण्याकरता आला, पण नारदजींना आपला चेहरा लपवलाय आणि नारदांनी त्या मुलाला मांडीवर घेतलंय. जसं मुलाला मांडीवर घेतलं, त्या मुलानं कटाक्ष नारदांकडे टाकले आणि विचारण्याचं धैर्य नव्हतं, कारण यानं जर प्राण सोडले तर आता इथं काही खरं नाही, राजा इथून जिवंत जाऊ देणार नाही, जिवंत काही सोडणार नाही. पण देवानं सांगितलं की मग काहीही हो असा विचार करून भीतीनं का न होईना नारदांनी त्या मुलाला विचारलं. निरागस जन्माला आलेलं बाळ, मुला त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती दिली. बाळा मला सांग, संतांची महिमा काय? ते बाळ महाराजांकडे पाहिलं आणि हसू लागलं. भीती पोटी त्यांनी हे सगळं पाहू लागले, आता या बाळाचं काय होतं की काय. ते बाळ म्हणते, अहो नारदजी, तुम्हाला संतांची महिमा सांगतो पहा. या जगामध्ये पहिल्या जन्मात मी एक सरडा होतो, मला पोट घासून घासून चालावं लागत होतं, काट्याकुपाट्यांवरती जीवन जगावं लागत होतं, मला उन्हातानाचे चटके बसत होते, माझं घर नव्हतं, दार नव्हतं. पण बघा ना, त्या योनीमधून मी मुक्त झालो का? कारण तुम्ही माझ्या समोर येऊन नारायण नामाचं संकीर्तन केलं, तिथून मी सुटलो. मला ब्रह्म ऋषी म्हणून एक पुढचा जन्म मिळाला, तो म्हणजे शुकाचा. एका पोपटाच्या योनीमध्ये मी प्रवेश केला, तिथेही आपलं दर्शन झालं. तुम्ही नारायण म्हटले आणि ते नारायण शब्द मी कानांनी ऐकून पुन्हा मी जीवनभर ते ऐकणार, असंच होत राहणं. क्षणामध्ये माझे प्राण सुटले, त्या योनीतून सुद्धा मला मुक्तता मिळाली. तुमचं दर्शन झालं, नाम संकीर्तन आलं आणि त्या जन्मातून सुद्धा मी मुक्त झालो. पुढे पवित्र अशा आई गोमातेच्या पोटी योनीतून माझा जन्म झाला आणि नंतर आपलं दर्शन झालंय. त्या ठिकाणी तुम्ही नाम संकीर्तन घेतलं आणि मी तिथूनही मुक्त होऊन आता प्रत्यक्ष हे सर्व त्याग, हे सर्वस्व सोडून एका राजकुळामध्ये जन्माला आलो आहे. यातही आपण मला दर्शन दिलं, यापेक्षा जास्त अजून मी संतांची महिमा तुम्हाला काय सांगू. यावर नारदांनी संतांची महिमा सांगितली. संत का आपल्या आयुष्यात असावे? कारण संत हे प्रत्येक वेळेला लहान थोर मोठे जे भक्त या जगामध्ये जन्माला येतात त्यांना भगवंताच्या नामाची वाट दाखवतात आणि ती वाट दाखवल्यानंतर भगवंत त्यांना प्रसन्न होत असतात. त्यामध्ये म्हणतायत, महाभक्त प्रल्हाद हा कष्टाविला, मनोनी तया कारणे देव सिंग झाला, नये ज्वाळ विशाळ सन्निधी कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी.